राज्य महिला आयोग अध्यक्ष चाकणकर फरार आहेत अशी फेसबुक पोस्ट रुपाली ठोंबरे पाटलांनी केलेली आहे। रुपाली ठोंबरेंच्या पोस्टमुळे चर्चा सुरू झालेल्या आहेत। रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। सोबतच त्यांना सह आरोपी करावं अशी देखील मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। आणि याच दरम्यान त्यांनी एक फेसबुक पोस्टही केली आहे। या फेसबुक पोस्टमध्ये राज्य महिला आयोग अध्यक्ष चाकणकर फरार आहेत असं लिहिण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वीच रुपाली ठोंबरे पाटलांनी आमच्यासोबत संवाद साधलेला होता। पाहूया त्यावेळेस त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे। मी पुराव्यानिशी बोलतीये। चौकशी तर झालीच पाहिजे, चौकशी पारदर्शक झाली पाहिजे, चौकशी कायद्याने झाली पाहिजे। नेत्यांवर या खराताच्या माध्यमातून जर काही मोहिनीवश केलं असेल तर आता ती मोहिनीवश बाजूला सारून राज्यातील महिलांना सुरक्षता आधार देणं गरजेचं आहे। त्या पुराव्यावर मी सांगते की चाकणकरांना आरोपी केलंच गेलं पाहिजे। चाकणकरांचा राजीनामा घेतलाच गेला पाहिजे। जर समजा नेत्यांनी त्यांचा राजीनामा नाही घेतला तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही महिलांवर असा अविश्वास दाखवू शकत नाही, महिलांना वाऱ्यावर सोडू शकत नाही। मी मगाशी तुम्हाला सांगत होते तपास हा काच पोलीस नीट करणार नाहीत, कारण का चाकणकरांनी शिर्डी पोलिसांना रात्री 2 वाजता फोन करून ते कॉल डिटेलचे पुरावे सुद्धा तुम्ही पुरावे म्हणून घ्या की त्या महिलेला प्रश्न विचारायचे नाहीत। ज्या मुलांनी व्हिडिओ व्हायरल केला त्यांना मारा ठोका। मग मला सांगा हे पोलीस कसे काय चौकशी करू शकतील, कसा काय महिलांना न्याय देऊ शकेल? आणि सगळ्यात महत्वाचं, गुन्हेगारी घडल्यानंतर कुठेतरी राज्य महिला आयोग महिलांना एक आधार देण्यासाठी ती राज्य महिला आयोग उभं केलेला आहे। पण इथं तर राज्य महिला आयोगाचा सहभाग आहे। गोंधू बाबालाच त्यांनी सपोर्ट केलेला आहे।